कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। मनसेनं शिंदेंना साथ दिली। दोन्ही पक्ष भाजपला बाहेर ठेवून सत्ता स्थापन करणार का हे पाहावं लागेल। तर दुसरीकडे मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे सेनेनं याला आक्षेप घेतलाय। मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळतं। कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मनसेनं पाठिंबा दिला। कोकण भवनमध्ये गट स्थापन करण्यासाठी मनसे पाठोपाठ शिंदेंचे नगरसेवक देखील दाखल झाले होते। यावेळी श्रीकांत शिंदे, राजू पाटील, नरेश मस्के हे देखील उपस्थित होते। मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार। माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला। पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही। जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला। जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला। पालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली होती आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला उघड पाठिंबा दिलाय। सर, मनसेला काय भेटणार याच्यामध्ये? भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर कामं झाली, बस झाली आम्हाला, बाकी भेटण्यासाठी वगैरे कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा। तर पक्षविरोधामध्ये जाऊन भूमिका घेतली असेल तर कारवाई करा अशी मागणी राऊतांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे। काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात। ते खरं आहे, ईडी आहे काही लोकांच्या मागे, तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना, पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं है। राज साहब भी बहुत व्यथित है। जिस तरह से स्थानिक लोगों ने निर्णय लिया है वो उनके व्यक्तिगत कारणों से, राज साहब का कहना है ये मेरी भूमिका नहीं है, ये मेरी पार्टी की भूमिका नहीं है, स्थानिक निर्णय है। अगर स्थानिक लोगों ने पार्टी के खिलाफ जाकर कुछ निर्णय लिया है भूमिका के खिलाफ तो उनके ऊपर कठोर एक्शन होनी चाहिए। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं पाठिंबा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। केडीएमसी मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे। आकडेवारीनुसार पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 53 आणि मनसेचे 5 नगरसेवक मिळून 58 होतात। तरीही पालिकेमध्ये बहुमतासाठी 62चा आकडा गाठणं गरजेचं आहे। तर नॉट रिचेबल असलेले ठाकरेंचे नगरसेवक पाठिंबा देणार की अन्य काही पर्याय असेल हे अद्याप अस्पष्ट आहे। पक्षीय बलाबल पाहिल्यास शिंदे आणि मनसेचे मिळून 58, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11, काँग्रेसचे 2 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असा नगरसेवक आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधील 11 पैकी 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नॉट रिचेबल आहेत, तर उर्वरित 2 नगरसेवक स्वप्नाली केने आणि राहुल कोत हे याआधीच मनसेमध्ये होते। त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती। त्यामुळे 62चा आकडा गाठण्यासाठी हे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। तर राऊतांकडनं गट बनवण्यासाठी अनुपस्थित राहणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संकेत देण्यात आले। प्रत्येकावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे। जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे। आता कोण कुणाच्या संपर्कात आहे याचं कोडं आज सांगणं कठीण आहे, परंतु एक आहे तिथं माहितीची सत्ता निश्चित येईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल। एका ठिकाणी मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिलेला असला तरी महायुतीचाच महापौर या ठिकाणी बसणार असं भाजपकडनं बोललं जाते। राजू पाटलांनी ते घेतलेला निर्णय हा त्यांनी स्थानिक गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आहे असं मला वाटतं। सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू। देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली
शिंदे साहेबांशी संवाद साधून महायुतीची सत्ता त्या ठिकाणी बसेल. या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत. कल्याण डोंबिवली तो झाकी आहे, मुंबई अभी बाकी है. मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का बसलेला आहे. ठाकरेंच्या सेनेची मुंबईतील एक नगरसेविका नॉट रिचेबल आहे. सरिता म्हस्के घटस्थापनेसाठी कोकण भवनामध्ये अनुपस्थित आले आहेत. घटस्थापनेसाठी ठाकरेंच्या सेनेचे 64 नगरसेवक कोकण भवनामध्ये पोहोचले होते. नगरसेविका सरिता म्हस्के घटस्थापनेसाठी कोकण भवनात अनुपस्थित आहेत. सरिता म्हस्के प्रभाग 157 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. घटस्थापनेसाठी ठाकरेंच्या नगरसेवकांची सेना भवनात बैठक झाली. सेना भवनातून 64 नगरसेवक बसमधून एकत्र कोकण भवनात पोहोचले. सरिता म्हस्के बैठकीत उपस्थित नव्हत्या. कोकण भवनात सुद्धा त्या आल्या नाहीत. 157 प्रभागाच्या सरिता म्हस्के ज्या आपल्या निवडून आलेल्या आहेत त्या गैरहजर आहेत, नॉट रिचेबल आहेत, त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण भवनला. आजच्या बैठकीला नव्हत्या, त्यामुळं बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील. खरंच माहिती नाही, आता त्या मागून येत आहेत वगैरे असं कळतंय. आम्ही ओके. जर ताई त्या आल्या नाही तर काय भूमिका राहणार आहे? पक्ष ठरवेल ना, कारण शेवटी पक्षाशी निवडून आल्यानंतर जर होत असेल तर तिथली जनता, तिथला सैनिक, तिथला माणसा सैनिक हे सगळं ठरव. एक नगरसेवक अद्याप आलेला नाही. येईल आम्हाला आशा. मुंबई महापालिकेमधील निकालानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महायुतीच्या जागा वाटपामध्ये मुस्लिम बहुल 30 जागा आमच्या वाट्याला आल्या होत्या आणि त्या जागांवर आमचा पराभव झाला असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. तर चर्चेमधूनच जागा वाटप झाल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय. मुंबईत महायुतीच्या जागा वाटपात मुस्लिम मतदार जास्त असलेल्या 30 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या असं राहुल शेवाळे यांनी सांगितलंय. त्या 30 जागांवर शिवसेनेचा पराभव झाल्याचंही राहुल शेवाळे म्हणाले. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी जागा वाटपाबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. भाजप नेत्यांनी मात्र कुणाचीही नाराजी नसल्याचं म्हटलंय. 90 ज्या सीट आहेत त्या 90 सीटमधल्या 30 सीट ह्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा त्या 30 सीट होत्या. मुस्लिम मतदार जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी युतीला तिकडे विजय मिळणं हे कठीण आहे. जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे. जे जागा वाटप झालेले आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही. निवडणूक झालेली आहे, परंतु असं एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. आपण पूर्ण ताकदीने निवडून आलेलो आहोत, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ येत नाही. भाजपमधल्या एका टोळीनं आमचे उमेदवार पाडले असा आरोप समाधान सरवणकर यांनी केलाय. सरवणकरांचे आरोप भाजपने खोडून काढलेत. यावर सरवणकर यांच्या आरोपांची सत्यता तपासू असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमधल्या एका टोळीनं महायुतीचे उमेदवार पाडल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केलाय. शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेल्या समाधान सरवणकरांचा महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पराभव झाला. वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकरांचा पराभव झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी त्यांचा 500 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक 191 मधून सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांनी पराभव केला. याआधी विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी पराभव केला होता. तर भाजपमधल्या एका गटानं मदत केली नसल्यानं हा पराभव झाल्याचं समाधान सरवणकरांचं मत आहे. एक जी टोळी आहे, मी परत एकदा सांगतो, ही टोळी आहे. ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं, फक्त आमचे नव्हे भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे. विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे
तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं की जे काही तक्रार करायच्या त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, जी काय नावं असतील त्याच्यात ज्या काही असतील हे कोण आहेत ह्याचा त्यांनी एकदा उल्लेख करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाहीये. हे समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे, म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी. जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते, यांच्याकडे 4 माणसं नव्हती. तर आम्ही आज सायबर क्राईमकडे ऑफिशियल तक्रार करणार आहे. इथे कोणाचा आमदार होता तर शिवसेनेचा आमदार सदा सर्वंकर हे होते. तुम्ही त्यांना पाडून तुम्ही तुमचं वर्चस्व करायला बघतात आणि अशी हे घाणेरडं राजकारण करून हे आम्हाला कदापि पटलेलं नाही, पटलं नाही. हे बघा ही पोस्ट बघा, ही कोणी केलेली आहे, ही कोणी केलेली ही बघा ना. हे आम्ही काय समजायचं, युती धर्म आम्ही पाळायचा आहे आणि ह्यांनी काय करायचं हे पटलेलं नाहीये. उद्या ह्यांनी आमच्या विरोधात सायबर क्राईमला जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. समाधान सरवणकरांनी केलेल्या या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांनी टीका केली आहे. तर सरवणकरांच्या आरोपांची सत्यता तपासू असं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलंय. बालिश भाऊ बडबडला असतं ते महाभारतातली म्हण आहे ना, तसाच झाला आहे. 2017ला मी अपक्ष होतो, ही सगळी टीम तुमच्याचकडे होती ना. उद्धव साहेबांच्या पाया पडलात तुम्ही आणि सामनाच्या इथे माझ्या दारात मीटिंग लावली. त्यावेळी काय तुम्हाला काय दिसलं नव्हतं का? एकटा माणूस होता ना. तुमच्या अण्णावाला लोक कंटाळलेत, बाकी काय नाही. आणि पैसा पसरला आणि तो बाबू घसरला, असंच झालं सगळेजण म्हणतात आहे. त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय. काँग्रेसच्या नेत्यांना नगरसेवक उचलून नेले, 2 गट तयार करून काँग्रेसचं विभाजन केलं असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. तर खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत असा पलटवार वडेट्टीवारांनी केला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधला वाद चांगलाच टोकाला पोहोचला. काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून नेण्याची गरज काय असा सवाल करून धानोरकरांनी वडेट्टीवारांच्या निष्ठेवर शंका व्यक्त केली होती. तर खासदार झाले म्हणून मालक ठरत नसल्याचं म्हणत वडेट्टीवारांनीही धानोरकरांवर पलटवार केलाय. सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो. हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. त्याचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं. वैचारिक मतभेद असू शकतात, पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्वाचं असतं. शेवट आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊनच तो चंद्रपूरचा मेयर आपल्याला करायचा आहे, ही त्यामागची आमची भूमिका होती. कालही होती, आजही आहे. आणि मला वाटतं तो गैरसमज काही झाला असेल तर तो दूर करू. त्या दोघांना प्रदेशाध्यक्षांनी एकत्र करून कोण कुठचा आहे हे ठरवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे, ही काही माझ्या पक्षाची नाही आहे. एक गोष्ट खरी आहे की हा मतदारसंघ त्यांचा आहे, हे मात्र खरं आहे. तर मी अज्ञातवासात असून प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधूनच उत्तर देणार असल्याचं प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवारांवरील प्रश्नावर म्हटलंय. तर वडेट्टीवार आणि धानोरकरांमधल्या वादादरम्यान काँग्रेसचे 10 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा जोरगेवारांनी केलाय. 10 जण आहे असं कळतंय. नावं नका सांगू, पण आकडा बरोबर आहे. आकडे हे कमी जास्त होत असतात, परंतु तुमची जी माहिती आहे हीच आहे, बरोबर आहे की अनेकांना असं वाटतं की या ठिकाणी स्थिर सरकार केवळ भारतीय जनता पार्टी देऊ शकते. किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे, तो खोटं बोलतोय. कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही, ही अफवा पसरवतोय. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटलांच्या कन्या झेडपी निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
त्यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचं मनोमिलन झालंय असं चित्र आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याचं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवलंय. इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्याप्रमाणे आम्ही आज अर्ज दाखल करतोय. त्यांचे देखील चिरंजीव उभे आहेत सराज भरणे पंचायत समिती. तुम्ही प्रचाराला जाणार आहात? जाणार की आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणे उमेदवार उभा केलेला असल्यामुळं या तालुक्यामध्ये जे आम्ही 24 उमेदवार उभा केलेले आहेत त्याला आम्ही सर्वजण प्रत्येकाने ताकदीनं आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाऊ. शेवटी आम्ही दोघं पण एकत्र प्रचार करणार आणि आम्ही तुम्हाला तर सांगतो आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्हाला लय प्रचाराची पण गरज लागणार नाही असं आम्हाला तर वाटतं. कारण इंदापूरची जनता आम्हा दोघाला पण ओळखते आणि दोघं पण आमच्या ज्या 24 जागा आहेत झेडपी आणि पंचायतीमुळे ह्या 24 जागा चांगल्या मताने निवडून ह्या निश्चित प्रकारे येतील. अंकिता पाटीलच्या प्रचाराला 100% जाणार का जाणार नाही. त्यामुळे अंकिता पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक बावडा गटातून घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत. दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे बोरी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढणार आहेत. मुंबई महापालिकेमधील अपयशानंतर दादांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं. यावेळी दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पराभवाचं खापर भाजप शिवसेनेवर फोडले. भाजपसोबतच्या युतीमधून बाहेर पडा अशी मागणी पराभूत उमेदवारांनी केली आहे. भाजपसोबतची युती तोडा, दादांच्या पराभूत उमेदवारांचा सूर. मुंबई महापालिकेतील पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर. उमेदवारांनी पराभवाचं खापर भाजप शिवसेनेवर फोडलं. निवडणुकीत भाजपाकडून ईव्हीएम सेट करून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर. भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडा, पराभूत उमेदवारांची मागणी. बाबा कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्याकडे अधिकार आहे. जसे आपले मतदाराकडे अधिकार असते त्याचे कार्यकर्त्यांकडे पण अधिकार असते. ते त्यांची काहीतरी मानणं असेल पण त्यांना कसं दिसतले काही वाटलं तर ते स्पष्टपणे बोलू शकतात. आणि आजचं जे आमची बैठक होती ते खुले मनाने तुमचं काय इश्यू आहे तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला काय वाटतं. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेनं 40 जागांचा बहुमताचा आकडा आता गाठलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेकडे 37 नगरसेवक आहेत. शिंदेच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेनं 40 जागांचा बहुमताचा आकडा आता गाठलेला आहे. 2 वंचितचे आणि एका अपक्ष नगरसेवकानं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे उल्हासनगरमध्ये बहुमताचा आकडा शिंदेच्या शिवसेनेनं गाठलेला आहे.